नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक घटकावरील अभ्यासलेल्या भागावर एक उदाहरण सगळं सोडवणार आहोत. चला तर मग सोडूयात. अपूर्णांकातील आपण बघितलं अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणला असता किंवा भागले असता आपणास सममूल्य मिळणारा अपूर्णांक असतो, सममूल्य असतो. या दोन गोष्टीवर, या दोन नियमावर काय करायचं आपल्याला आता हे जे उदाहरण दिलेले, चौकटीत योग्य संख्या लिहा. प्रतीक्षा, चौकटीत योग्य संख्या लिहा. आपल्याला त्या दोन गुणधर्मानुसार म्हणजे काय, अंशाला व छेदाला, अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले असता किंवा भागले असता जो मिळणारा अपूर्णांक आहे तो काय असतो मनीषा? कसला असतो अपूर्णांक? सममूल्य अपूर्णांक असतो. आता बघा, मग आता या ठिकाणी काय केलेले आहे, आपल्याला अपूर्णांक दिलेले आहे. आता या ठिकाणी बघा, अंशामध्ये 3 आहे, छेदात 4 आहे. पुढचा अपूर्णांक आपल्याला अर्धवट दिलेला आहे. कसा बघा, वरी 15 दिलेला आहे, अंशामध्ये 15, छेदामध्ये आपल्याला संख्या दिलेली नाही. मात्र आपल्याला माहितीये अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले असता किंवा भागले असता सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे बघायचे, की इथं गुणाकार केलाय की भागाकार करावा लागेल. मग बघा, अंशाच्या ठिकाणी या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 15 आहे. मग हे 3 च 15 कसं झालं? मग बघा, 3 ची किती पट केली? 3 ची किती पट केली की 15 आलं. मग 3 चा पाडा म्हणा, 3 1 3 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15. म्हणजे 3 ची काय केली? 3 ची 5 पट केली. किती पट केली? 5 पट है ना. 5 पट केल्यामुळे 3 5 15 झालं. 3 गुणिले 15, सॉरी 3 गुणिले 5 झालं 15. म्हणजे अंशाची 5 पट केली तेव्हा 15 मिळालं. म्हणजे छेदाची किती पट करायची मग? हा बरोबर. मग छेदाची 5 पट करूया. मग बघा, 4 गुणिले 5 करा की झालं 4 5 20. म्हणून या ठिकाणी काय उत्तर येणार आहे? 20 येणार आहे. कशामुळं? कारण अंशाची 5 पट असेल तर छेदाची देखील आपल्याला काय करावं लागेल? 5 पटच करावी लागेल. तेव्हाच आपल्याला मिळणारा अपूर्णांक काय असणार आहे? सममूल्य अपूर्णांक असणार आहे. बरोबर. हे समजलं का सर्वांना? पहिलं उदाहरण. प्रतीक्षा समजलं? प्रमिला, मनीषा? बस. आता पुढे बघा, पुढचा अपूर्णांक काय बघा. अंशामध्ये 9 आहे, छेदामध्ये 11. मनीषा शांत बसा. अंशामध्ये 9 आहे, छेदामध्ये 11 आहे. इकडे बघा, समोर अंशामध्ये 18 दिलेला आहे, मात्र छेदामध्ये आपल्याला संख्या दिली नाही. अगदी त्याचप्रमाणे पहिल्या उदाहरणासारखंच काय बघायचं उदाहरण आहे. मग बघा, 9 ची किती पट केली की 18 मिळालं? 9 चा पाडा म्हणा, 9 1 9 9 2 18. म्हणजे काय? 9 ची दुप्पट केलेली आहे. किती केलेली आहे? दुप्पट. 2 पट केलंय. म्हणजेच काय? 9 गुणिले 2. म्हणजेच काय केलं इथं? 9 गुणिले 2 केलं तेव्हा काय भेटलं? 18 भेटलं. मग तसंच प्रमिला, वरी जर 2 न त्या संख्या अंशाला जर गुणला असेल तर खाली छेदाला देखील कितीने गुणलं पाहिजे? 2 नच गुणलं पाहिजे. म्हणून बघा, मग उत्तर आपल्याला मिळेल 11 गुणविले 2 म्हणजे 11 ची दुप्पट करा. 11 दुनी 22. 11 दुनी काय? 22. म्हणून या ठिकाणी या रकान्यात या चौकटीमध्ये काय येणार आहे? 22. आलं लक्षामध्ये? म्हणजे अंशाला ज्या संख्येने गुणला असेल त्या संख्येने आपल्याला छेदाला देखील गुणायचं. म्हणजेच मिळणारा अपूर्णांक आपल्याला सममूल्य अपूर्णांक असणार आहे. आता पुढे बघा, प्रमिला, मनीषा, प्रतीक्षा, इकडे सगळे जण बघा. इथे बघा, 10 अंशामध्ये 10 आहे, छेदामध्ये किती आहे? 40 आहे. आणि पुढं अंशामधली संख्या आपल्याला दिली नाही, मात्र आपल्याला फक्त छेदामधली संख्या दिलेली आहे. आता बघा, इथे या ठिकाणी काय केलंय, इथं आपण त्या संख्येला गुणलं, त्यानंतर आपल्याला पुढचा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक मिळाला. मात्र या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी आपल्याला पहिल्या अपूर्णांकाला काय करायचं? भागायचं. म्हणजे बघा, आता वरील अंशामध्ये संख्या दिली नाही आपल्याला, सममूल्य अपूर्णांक कोणता येईल? मात्र छेदामधला अपूर्णांक जो सममूल्य अपूर्णांक येणार आहे तो दिलेला आहे आपल्याला, 8 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं? असा कोणत्या संख्येने 40 ला भागल्यानंतर 8 मिळतं? 5 न भागल्या. बरोबर का? 85 40. म्हणजे बघा, 40 भागिले 5, 5 1 5 85 40. म्हणून काय झालं? हे 8 या ठिकाणी आलेला आहे अपूर्णांक. याच्यावरून आपला वरचा अंश काढायचा आहे. अंशाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल ते काढायचा आहे. बघा, मग म्हणजेच काय? छेदाला जर 5 न भागला असेल तर आपल्याला 10 ला देखील म्हणजे अंशाला देखील काय करायचं? 5 न भागायचं. बघा, मग 5 1 5 5 2 10. म्हणजे येणारा सममूल्य अपूर्णांकातला अंश काय असणार आहे? 2. काय अपूर्णांक असणार? 2 हा अपूर्णांक
या दोन गणितामध्ये पहिल्या दोन मध्ये काय केलं, त्याची आपण पट केला म्हणजे गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये काय केलं, भागाकार करून खालच्या म्हणजे छेदाला ज्या संख्येने भागलं त्या संख्येने अंशाला भागला आणि आपल्याला मिळणारा सममूल्य अपूर्णांक त्या ठिकाणी मिळाला. आता बघा पुढं चौथं उदाहरण बघा. या ठिकाणी काय केले बघा, या ठिकाणी देखील तसंच आहे. अंशामधला अपूर्णांक दिलेला नाही, छेदातला अपूर्णांक 5 आहे आणि मिळणारा सममूल्य अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे काय 10 अंशामध्ये आणि छेदामध्ये आहे 25. आता या ठिकाणी देखील तसंच करायचं काय बघा, या ठिकाणी भागाकारच करायचा आहे. म्हणजे बघा आता 25 ला कोणत्या संख्येने भागल्यानंतर 5 मिळेल आपल्याला, कोणत्या संख्येने बघा 5 न भागल्यानंतर आपल्याला मिळेल काय बघा, म्हणजेच काय 25 भागिले 5, 5 1 5 5 25 म्हणजे 25 ला 5 न भागल्यानंतर आपल्याला 5 मिळतं. म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला 10 ला काय करायचं 5 न भागायचं. 5 1 5 5 2 10 म्हणून आपल्याला मिळणारा अंश किती असणार आहे 2 मिळणार आहे. बरोबर बघा अंश आणि छेद दोन्हीला अंशाला अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचे किंवा गुणायचं असतं, त्याच वेळेस आपल्याला मिळणारा अपूर्णांक किंवा मिळणारा अपूर्णांक आपल्याला काय असतो सममूल्य अपूर्णांक मिळत असतो. त्यानुसार आपण हे देखील आपण सोडवलं. आता बघा पुढचं उदाहरण बघा 5 नंबरचं बघा. याच्यामध्ये बघा अंशामध्ये 14 आहे, छेदामध्ये 26 आहे. मात्र मिळणारा अपूर्णांक जो आहे सममूल्य त्याच्यामध्ये फक्त आपल्याला छेद दिलेला आहे. त्यानंतर या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे अंश आपल्याला काढायचा आहे. आता बघा मग या ठिकाणी देखील गुणाकार करावा लागेल का भागाकार, या ठिकाणी भागाकार केलं तर लवकर सुटेल. ते कसं, आता या ठिकाणी 26 ला कितीने भागल्यानंतर आपल्याला 13 मिळेल किंवा आपण डायरेक्ट असं 13 न याला भागलं तरी चालेल. 13 1 13 13 2 26 म्हणजेच काय 2 न 26 ला 2 न भागल्यानंतर आपल्याला 13 मिळतं. 26 ला 2 न भागलं म्हणजे आपल्याला 13 मिळतं. म्हणजे काय बे 1 बे बे त्रिक 6 म्हणून 13 मिळालं. त्याचप्रमाणे जसं 26 ला 2 न भागलं म्हणजे छेदाला 2 न भागलं तर अंशाला देखील आपल्याला 2च भागावं लागेल. म्हणून काय बघा 14 भागिले 2 मग बघा बे 1 बे बे 7 14 म्हणून या ठिकाणी अंश मिळणारा अपूर्णांक सममूल्य मिळाला तो म्हणजे अंश काय मिळणार 7 मिळणार. आता सगळे लक्ष द्या सगळ्यांनी. आता हे जे उदाहरण आहे 6 नंबरचे 1 अंशामध्ये 1 छेदामध्ये 2 बरोबर अंशामध्ये संख्या मिळणारा अपूर्णांक सममूल्य आहे मात्र अंशामधली संख्या दिली नाही, छेदामध्ये दिलेले आहे 20. हे उदाहरण तुम्ही सोडवून आणायचं. धन्यवाद.